काय झालं 22 जानेवारीला? काय झालं? राम मंदिर. साहेब राम मंदिर झालं याचा आनंद आहे मला, राम मंदिर झालं याचा आनंद आहे तुम्हाला, पण आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी वाढली आहे. फक्त मंदिर मागून भागत नाही, राम राज्य निर्माण हवं याच्यासाठी प्रयत्न करत. 14 वर्षाचा वनवास भोगला रामानं. किती वर्षाचा? का भोगला? एकच कारण आहे, सावररायांची इच्छा आणि बापाची वचनपूर्ती. म्हणून प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार आहे. दुसऱ्या दिवशी शपथ घेणार आहे. दुसऱ्या दिवशी आणि आजच्या दिवशी कुठे गेले? वनवासाला. वर्तमानामध्ये दुसऱ्या दिवशी शपथ घ्यायची असेल तर कुठं जाते? वनवासाला नाही, इकडून तिकडून हुशार आहे. माझ्या गावातलं एक वर्ग, माझ्या ओळखीचं एक वर्ग रात्री झोपताना सगळे झेंडे घेऊन झोपाले. बाप मला सगळे झेंडे घेऊन झोपालाच काय लाज वाटाय का? ते मला लाज नाही साहेब, उद्या कोणत्या झेंड्या खाली असते सांगता येत, त्याच्यामुळे सगळे झेंडे घेऊन. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार. प्रभू रामचंद्र कुठे गेले? आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक वाक्य आहे, हिंदवी स्वराज्य व्हावे ही. इतिहास कधीतरी वाचा, इतिहास कधीतरी लक्षात घ्या. माझ्याकडे वेळ कमी, मला बोलायचं जास्त. पहिली गोष्ट रामाची सांगितली. रामाने 14 वर्षाचा वनवास भोगला आई वडिलांसाठी. दादा ऐका, छत्रपती शिवरायांच्या इतिहासातलं वाक्य कसं आहे? छत्रपती शिवाजी महाराज जन्मालाही आले नाही. त्या अगोदर बुलढाणा जिल्हा आहे, सिंदखेड राजा नगरी आहे, लखोजी जाधवांचं घराणं आहे. आणि त्या लखोजी जाधवांच्या घराण्यामध्ये जन्म झालाय मासाहेब जिजाऊंचा. आणि मासाहेब जिजाऊ लग्न करून नांदायला येतात संभाजीनगरला, वेरूळच्या त्या शहाजीराजांच्या गडीमध्ये दोघांचा संसार सुरू होतो. शहाजीराजे मुघलांच्या दरबारात सरकार काम करतात. शहाजीराजे निघून जातात. एके दिवशी शहाजीराजे स्वारीवरनं परत येतात. शहाजीराजांचा चेहरा सुटलेला आहे. शहाजीराजे विचारत आहेत आणि जिजामाता जेवण वाढत असताना शहाजीराजेंना विचारतायत, काय झालंय स्वामी? आणि शहाजीराजे बोलायला लागतात, जिजा आता आमचं मन लागत नाही, आम्ही आमच्याच राज्यात लोकांची गुलाम म्हणून जगतोय, याच्या इतकी मोठी दुर्भाग्याची गोष्ट कुठली नाही. आम्ही आमच्याच प्रदेशात गुलाम म्हणून वागतोय, याच्या इतकी वाईट परिस्थिती कुठलीच नाही. शहाजीराजे दुसऱ्या दिवशी स्वारीला निघून जातात. दिदी निघून जातात शहाजीराजे. आणि मासाहेब जिजाऊ संसार सुरू करतात. आणि मासाहेब जिजाऊच्या मनात प्रश्न येतोय, खरंय शहाजीराजे बोलतायत ते खरंय, आपलेच लोक आपल्याच लोकांच्या विरोधात उभे, भावकीच्या विरोधामध्ये तलवार घेऊन उभी आहे. सांडलेला रक्त आपल्याच लोकांचा आहे. जर हे सांडलेलं रक्त आपल्या लोकांचं असेल, ते वायाला जात असेल, तर त्यापेक्षा ह्या सगळ्या बहुजनांनी आणि या रयतेने एकत्रित यावं आणि मोगलांच्या विरोधात एकजुटीनं लढावं. सांडलेल्या रक्ताला किंमत प्राप्त होईल. शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर हे रयतेचं राज्य व्हावं ही माझ्या मातोश्रींची इच्छा आहे. आणि ती मातोश्रींची इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केली. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराज शपथ घेतात. फक्त स्वराज्याची शपथ घेत नाही, मोगलांच्या दरबारात शहाजीराजेचा अपमान होतो आणि शिवाजी महाराज शपथ घेतात महादेवाच्या पिंडीवर, माझ्या बापाचा अपमान केलाय ना, एक दिवस हा शहाजी पुत्र शिवाजी या महाराष्ट्रातून तुम्हाला पळवून लावल्याशिवाय राहणार नाही. शिवचरित्र म्हणजे काय? शिवचरित्र म्हणजे काय? तर आईची इच्छा पूर्ण करणं म्हणजे शिवचरित्र आणि बापाच्या अपमानाचा बदला म्हणजे शिवचरित्र. दादा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आई वडिलांना दैवत मानलंय. या जगाचा देव म्हणजे रामानं आपल्या आई वडिलांना देव मानलंय. दुर्दैवानं आज आमच्याच गावात, आमच्याच भागात, आमच्याच शेजारचे, आमच्याच जवळचे माणसं मायबापाला मायबाप सुद्धा मानायला तयार नाहीत. म्हणून मला हा विषय संयोजकांनी दिलाय. मला तुमच्या समोर व्यक्त होताना बोलायचे, मायबाप आमचे दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय सुद्धा असा झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा फॅशनचा विषय झालाय. फॅशनचा वारकाच्या दुकानात जायचं, त्याला म्हणायचं दाढी इकून दाब, दाढी तिकून दाब, दाढी इकून दाब, दाढी तिकून दाब, दाबा दाबा. चंद्रकोर आणायची, चंद्रकोर लावायची, कानात भागाची वाळी घालायची, गाडीवर बसायचा, फाट 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 फाट. गाडीची फॅशन आले ना, जी सायलेन्सर आवाज देते ती गाडी. 8 दिवसापूर्वी पेट्रोल पंपवरती गाडी वाजली, ऐकली कोणती माहिती का?
सायलेन्सर बदललं गाडीचं. त्याला म्हणलं सायलेन्सर का बदललं? ते म्हणला मी चौकात आलो तर गल्लीत कळलं पाहिजे मी गावात आलोय. म्हणलं लोकांनी कळतंय पण लोक महागाडी तुझ्याबद्दल काय बोलते हे बी ऐकायचा. त्याची गाडी मी घेतली त्याला गल्लीत उभं केलं आणि मी गाडीचा सायलेन्सर तिकडं वाजवायला सुरू केलं. गल्लीतल्या बाया म्हणून लागल्या दलिंदर आले बाजूला हा म्हणून जाईल. शिवाजी महाराजांसारखी गाडी ठेवणं, कानात बाळी घालणं. छत्रपती शिवराय इज नॉट अ फॅशन. छत्रपती शिवराय इज अ फॅशन. हा विचार जगातलं सगळ्यात मोठं दैवत आहे माय आणि बाप. माय बापाला देव म्हणायला तयार व्हा बाळांनो. बापाचे कष्ट आईचे कष्ट जाणायला तयार व्हा. आणि छत्रपती शिवरायांबद्दल बोलत असताना मासाहेब निजामबद्दलच्या भावना इंदिरा संतांनी लिहिल्या. इंदिरा संत म्हणतात अभिमानाने सांगत आहे बाई आहे, अभिमानाने सांगत आहे बाई आहे आणि युवकर्त्या त्या शिवाची मी आई आहे. अभिमानाने सांगत आहे बाई. आम्हाला कळायला हवं छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं असेल तर मायबापाची इज्जत हा पहिला नियम आहे. रामराज्य या भारतात आणायचं असेल तर मायबाप घरामध्ये असणं हे जगातलं सगळ्यात मोठं रामराज्य आहे. त्याच्यापेक्षा मोठं रामराज्य नाही. बिलकुल नाही. दादा जगात बापाला माना, जगात आईला माना. हा अविनाश भारती नावाचा पोरगा तुमच्या समोर उभा आहे. दादा माझे मित्र गावातून सोबत आले. राधेश्याम बाबा देशमुख, अक्षय जाधव, माऊली भैया दिले. कोण येते कुणा दाखवत इकडे बघा. तिघ जण सोबत आले. ते तिघ मला लहानपणापासून ओळखतात. माझ्या वडिलांनी त्यांच्या घरी सालगडी म्हणून काम केलं. आमचे कौटुंबिक स्नेह आहे पण त्यांना माहिती मी माझ्या बापाला किती मानतो ते. आयुष्यात यश कमवायचे ना तर फक्त आपल्या माय बापाला भारी वाटावं म्हणून यश कमवायचं ना त्याच्यासाठी नाही कमवायचं. मी महाराष्ट्रावर फिरतो. जी टॉकीजला माझे 32 एपिसोड झाले. किती? 32 वेळा मी टीव्हीवर दिसलो. मी जी टॉकीजला पहिल्यांदा दिसणार होतो. पहिल्यांदा माझ्या घरात दिवाळी होती. दिवाळी 10 वर्षापूर्वी माझ्या घरात टीव्ही घरात नव्हतं. टीव्ही सोडा. आज पोरग टीव्हीवर दिसणार म्हणजे जोक आहे. लोकांच्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या तर कातरून काढून ठेवून येतो. टीव्हीवर दिसणार, 2 तास दिसणार. घरी दिवाळी दिवाळी. माझे वडील आदल्या दिवशी अख्ख्या गावात फिरत होते. कसं माहिती का? टीव्ही लावा, टीव्ही लावा, 6 वाजता टीव्ही लावा का पोरग टीव्हीवर या. बापाला आनंद आहे ना. माझ्या वडिलांचा एक मित्र म्हणला महाराज रिचार्ज संपले हो, 2 वर्षाचं मात्र म्हणतो टीव्ही लावू जास्त बोलू. बापाला आनंद होतो ना. साहेब टीव्हीवर मी दिसणार हे बापाच्या लक्षात आलं. मी आता टीव्हीवर दिसणार आहे. माझे वडील टीव्हीच्या समोर सोफ्यावर बसले होते. माझे वडील उठले, टीव्हीच्या जवळ गेले. टीव्हीच्या जवळ जाऊन गळ्यातला रुमाल काढला, टीव्ही पुसली, देवघरात गेले. देवघरातून पंचपाळ आणला. माझ्या वडिलांनी टीव्हीला हळद कुंकू लावलं. कार्यक्रम झाला. वडिलांच्या डोळ्यात पाणी. हे माझे मित्र तिथं केक घेऊन सेलिब्रेशनला आले. पहिल्यांदा टीव्हीवर दिसलं म्हणून समोर बसलेले. साहेब कीर्तन झालं. हे घरी गेले. मी माझ्या वडिलांच्या जवळ गेलो. वडिलांना 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला पप्पा आज दिवाळी आहे का? वडील म्हणले नाही. दसरा आहे का? नाही. लक्ष्मीपूजन आहे का? नाही. वडिलांना दुसरा प्रश्न विचारला आपला टीव्ही नवा आहे का? वडील म्हणले नाही. वडिलांना विचारलं पप्पा टीव्ही नवा नाही, टीव्ही जुना आहे. घरी दिवाळी नाही, दसरा नाही, काहीच नाही, तर मग टीव्हीला हळद कुंकू का? आणि माझ्या अडाणी बापानं उत्तर दिलं येड्या या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले, आज माझा हिरो काय वाटते बाबाचं? आज माझा हिरो डबड्यात गेलाय म्हणून डबड्याला हळद कुंकू आहे. सेम त्या दिवशी मी माझ्या डायरीत एक वाक्य लिहून घेतलंय. काय वाक्य आहे ते? माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बापच असला पाहिजे. हिरोला बाप म्हणाले, हिरोला दलिंदर गावडे. बापाला हिरो म्हणणार, कोणालाही बाप म्हणाले हिरोला. मॅच खेळते, मॅच बघते. तुम्ही IPL बघता का? IPL मध्ये तर एवढा धुमाकूळ आहे म्हणजे कोण कोणाच्या टीम मध्ये काही कळतच. मला IPL आवडतच नाही साहेब, कळतच नाही मला. 6 मानाला आपलाच आणि कॅच घेणार आम्ही. त्यातल्या 2 टीम MI आणि CSK. असं वाटते ते MI आणि CSKच्या दोन्ही प्लेअरला फॅनला ना किरीट टाका पुढे देऊ. अहो गावात उतारला आहे
ते CSKचा कॅप्टन धोनी होता ना, ते धोनी एका दिवशी खेळता खेळता आऊट झालं. माझ्या जवळचा मित्रांनो स्टेटस ठेवलंय, टायगर आता थकलाय. मी त्याला रिप्लाय केला, टायगर थकलाय तर पिंजऱ्यात बंद कर, उगाच शिकार होत. एक मॅच हरलं ते दुसरा मॅच जिंकलं आणि ह्यानं लगेच स्टेटस ठेवलं, टायगर आज जिंकता आहे. खेळ हा खेळ होत असते ना, त्यानं तिसरं स्टेटस ठेवलं. स्टेटसला धोनीचा फोटो, अशी बॅट हातात, 7 नंबरचा टी-शर्ट, धोनीचा फोटो आणि ह्यानं खाली डायलॉग लिहिलाय, बाप तो बाप असतोय. मी त्याला मेसेज केला, म्हणलं काकाचं नाव महेंद्र आहे का? अण्णा धोनी आहे का? ते मला असं का म्हणतो, होतंय काय? 6 मारतो धोनी, गालात हसते साक्षी वहिनी. 6 मारतो धोनी, गालात हसते आणि फटाकडे अक्कलकोट मध्ये. आम्हाला कधी अक्कल येणार आहे, कधी त्याला ऐकू जाणार आहे काय नाही. ऐका ऐका, धोनीनं किती धावा काढल्या, विराटनं किती काढल्या, सचिननं किती काढल्या, वन डे मध्ये किती, 20 मध्ये किती, वर्ल्ड कप मध्ये किती, कसोटी मध्ये किती, IPL मध्ये किती, सगळं पाठ करा. पण तुमच्या बापानं या बांधावरून त्या बांधावरून, त्या बांधावरून या बांधावर किती धावा काढल्या, एकदा तो रेकॉर्ड चेक करा. तुमच्या आयुष्याचा मॅच काय झाला नाही. बापाच्या धावा मोजा, आईच्या धावा मोजा. अरे जगात मायबापा इतकं मोठं दैवत नाही. आणि फक्त भारताची परिस्थिती आहे, भारतामध्ये बापाला देव म्हणतात, आईला देव म्हणतात. बाहेरच्या देशात असं नाहीच आहे. बाहेरच्या देशात तुम्हाला शेवट पुसायची आपल्याला की बापाला म्हणते, डॅडी दिस इज माय रूम, डोंट डिस्टर्ब मी, माय लाइफ माय स्टाइल माय रूल्स, मेरी जिंदगी है, मैं अपने तरीके से जीऊंगा आणि पेट्रोल के लिए 20 रुपये मांगूंगा. आणि ऐक काय, अपने तरीके से जीऊंगा. आणि तुला चटी आता घेऊन देते, तू ऐक नाही. जरा विचार करा. माय रूल्स माय लाईफ. बाहेर देशात नाही, भारतात तसं नाही. भारतात म्हाताऱ्याच्या गौऱ्या जरी मसनात केलेल्या असल्या ना, तरी म्हातारा पोराची कान धरायची तयारी ठेवतो का? पोराचा संसार सुखाचा व्हावा हा विचार फक्त भारतातल्या बापाजवळ आहे. आणि खास करून तुम्हाला सांगणं, तुमचा भाऊ आहे म्हणून, तुमचा बाप तुम्हाला इथे शिकायला पाठवतोय ना, त्या बापाचे उपकार ठेवा. तुम्ही इथं बसलाय माझ्या समोर सगळेजण कडक कपडे बिपडे घालून, हा तिकडं तुमचा बाप शेतात काय काम करायला, ऑफिसमध्ये काय काम करायला, कसे कष्ट करायला. मी तुमच्या घरात आलो नाही, बाप समजून घ्यायचंय ना, माय समजून घ्यायची ना. 2 वाक्यामध्ये तुम्हाला बाप समजून सांगतो मी, जास्त लांबून लावत नाही. तुम्हाला तुमचा बाप किती मोठा हे समजून घ्यायचंय ना. आज माझा कार्यक्रम झाला की घरी जा, आणि घरी गेले ना तुमच्या कपड्याचं कपाट काढा, आणि नंतर तुमच्या बापाच्या कपड्याचं कपाट काढा. छाती ठोकपणे सांगतो, तुमचे कपडे हे तुमच्या बापाच्या कपड्यापेक्षा दुप्पट तिप्पट नाही निघाले तर आपलं नाव लावला. बापाला 4 ड्रेस आहेत, पण तुला 40 ड्रेस आहेत का? बाप म्हणतो माझा आता सरले तर पोरगा असं मिरवलं पाहिजे. बापाचे कपडे फाटलेले, बापाच्या बहिणीला चित्र पडले, चाळणी झाली चाळणी, आणि तुमचं एकही शर्ट फाटलेलं नाही. एकही तुमच्या शर्टला असा खसोटा तरी लागला ना, आणि तुम्ही कॉलेजला निघाले ना, बाप म्हणतोय हो मला कुठे निघाले, कॉलेजला चालले. अहो कॉलेजला जाताना फाटका शर्ट घालून जात असते तुम्ही, ते घ्या 1000 रुपये, जाता जाता एक नवं शर्ट घ्या, कडक शर्ट घालून शाळेचा का? अहो तुम्ही आमची लेकरे असे कडक दिसले पाहिजे. आणि बापाचे कपडे बघा, बापाचा कपडा फाटलेला असतो, कपडाच नाही, बाप स्वतःचं आयुष्य फाडून घेतो, पण लेकराच्या आयुष्याला दुःखाचा खसोटा लागू देत नाही. त्याला तुम्हाला तुमच्या वडिलांनी इथं पाठवले शिकायला. थोडं मोकळं बोलतो मी, तुमचा भाऊ आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांनी इथं पाठवले, तुम्ही शिकणार, तुम्हाला नोकरी लागणार, तुम्हाला पगार भेटणार, तुमचं लग्न होणार, तुम्ही नांदायला जाणार, आणि पगार कोणाला देणार? कोणाला देणार? बापाला माहिती आहे या पोरीच्या शिक्षणावर केलेला खर्च याचा फायदा आपल्याला होणार नाही, पण फक्त ही माझी मुलगी तिकडे सुद्धा ऐटीत नांदली पाहिजे म्हणून बाप तुम्हाला शिकवलं. जर तुम्हाला शाळा सुटल्याच्या नंतर जायला 1 तास उशीर झाला ना, 1 तास, तर या जगातला सगळ्यात टेन्शन मधला माणूस तुमचा बाप असतो. काल नाही कोणी, कशामुळे आला नाही कोणी, कुठं असेल मुलगी,
आणि लक्षात ठेवा, तुम्हाला पण आयुष्यात यशस्वी व्हायचंय ना, बापाला भारी वाटावून यशस्वी व्हायचं. तुम्ही एकदा यशस्वी झाले ना, तुमच्या बापावरचं टेन्शनच गेलं का, टेन्शनच गेलं बापासाठी. इथं बसलेले पुढं आपल्या एक लक्षात ठेवा, एक वाक्य बोलून जा तुम्ही. जगाला भारी वाटणं काही किंमत नाही त्याला. जगाला भारी वाटणं किंमत नाही, आपल्या बापाला भारी वाटणं ही जगातली सगळ्यात भारी किंमत. मी आता लातूरमध्ये एक कार्यक्रम केला. लातूरमध्ये स्पर्धा परीक्षेचा कार्यक्रम केला. माझ्या सोशल मीडियाच्या इन्स्टाच्या अकाउंटवर तुम्ही बघू शकता त्या कार्यक्रमामध्ये. इतके पब्लिक, सगळे स्पर्धा परीक्षेचे बोल, आणि माझ्यासमोर 18 PSI होते. किती किती 18 PSI लोक. त्यांच्या सत्काराला मी, ते PSI सत्काराला क्रिएट करायला ओळख राहू दे, ओळख राहू दे, अशी ओळख राहू दे म्हणून महाराष्ट्रात PSI ओळखीची केली. तिथे एका PSIचा सत्कार चालू होता सर, माझ्या अंगावर कांदा आला सर. आणि सत्कार चालू असताना त्याचा आडानी बाप स्टेजवर आला. मी त्याला हार घातला. तो बाप इतका साधा पळा होता ना, त्या बापानं मला हार घातला. बापाचा हा भोळेपणा स्टेजवर आपल्याला मिळवायचा आहे म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचं. त्याच्यात काय त्या PSI लोकांना एक वाक्य बोललो होतो मी, पटलं तर बघा. सिलेक्शन झालं, त्यांचे बाबा आले साहेब, त्यांना माहिती नाही पोराला कोणती पोस्ट भेटते. फक्त गावातल्या लोकांनी सांगितलं पोरग पोलीस मध्ये लागलं, एवढंच. PSI झाले, जमादार झाले, हवालदार झाले, काहीच माहित नाही. मी त्या पोराला एक वाक्य बोललो होतो, तुमचं आता सिलेक्शन झालंय, तुमची आणखी ट्रेनिंग होणार महाराष्ट्र पोलीस करिअर अकॅडमी नाशिकला. तिथून तुम्हाला पोस्टिंग मिळणार, पोलीस स्टेशन, वर्दी, गाडी, 2 हवालदार, मग तुम्ही गावात आयटी घेणार. पण तुमचं सिलेक्शन झाले कळालं तेव्हापासून बाप अख्ख्या गावात आयटी फिरायला नीट राहता. पोरग पोलीस मध्ये गेले, गोळ्या गाडी. बापानं लिस्ट काढली. लिस्ट काय, लिस्ट मध्ये कोणी कोणी बहिणीचं लग्न मोडलं, कुणी कुणी आलेले पाहुणे चौकातून वाट लावले, कुणी कुणी मागून फोन करून सांगितलं हे घर चांगलं नाही. बापाने लिस्ट काढली. बाप फक्त वाट बघायला, हे टप्प्यात जेव्हा त्याचा कार्यक्रम व्हावा. बाप कोणाच्या जीवावर आईट मारायला, भरती झालेल्या पोराच्या जीवावर. आपल्या बापाला ही आईट मारायची संधी आपण आयुष्यात यशस्वी होऊन दिली पाहिजे. अजून सांगतो, अजून पुढं सांगतो तुला. तुमच्यापैकी एखाद्या 10वी 12वीला पहिल्या येऊ द्या, एखाद्याचं सिलेक्शन होऊ द्या, नोकरी लागू द्या, सरकारी नोकरी, गावाला कौतुकाचं बॅनर लावू द्या. बॅनर चौकात लागलाय, त्या बॅनरवर लिहिलंय याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याच्या घरातला जो बाप असतो ना, बाप दिवसभर त्या बॅनरच्या खाली असते साहेब, दिवसभर बॅनरच्या जवळ फिरतोय असं. आणि जवळ कोणी चाललं ना, बॅनरवर आहे ना, वर्षभर बाप कोणाला चहा पाजणार नाही. त्या दिवशी चहा पाजणार, चहा बी त्या हॉटेलात नाही पाजणार ज्या हॉटेलात बॅनर लावलंय. अशा हॉटेलात बसतात ज्या हॉटेलातून बॅनर दिसलं पाहिजे. बापाला माहितीये आपलं नाही, आपल्या पोराचं बॅनर लागलं ना, बाप त्याच्यात खुश आहे. याच्या पुढे एक वाक्य म्हणून जातो, आपला बाप कोण आहे आपण ठरवू शकतो का? नाही. वाक्य लिहून घ्या, आपला बाप कोण आहे हे आपण नाही ठरवू शकत, पण आपला बाप कोणाचा बाप आहे हे 100% आपण ठरवू शकतो. बापाचा वेगळा समजून घ्या. बाप काय कष्ट करतो, आज संध्याकाळी रात्री 2 वाजता बाप जिथं झोपलाय ना तिथं जाऊन 2 मिनिटं शांत बसा. जर बाप तुमचा कणक असेल ना, तर जगातला सगळ्यात कष्ट घेणारा देव म्हणजे तुमच्या समोर झोपलेला तुमचा बाप आहे. मला बऱ्याच गोष्टी आहेत, आई बापाचं दैवत नाही, आई इतकं मोठं दैवतच नाही. 9 महिने 9 दिवस. खरं तर बाप मोठा की आई मोठी हा सुद्धा मोठा. बापावर बोललं की आईवर बोललं पाहिजे. बाप मोठा की आई मोठी प्रश्न आहे ना. बरेच जण भेट करते, पण दोघेही सारखेच आहेत. परमहंस, परमहंस म्हणजे स्वामी विवेकानंदांचे गुरु. त्या परमहंसांना एका साधकांना प्रश्न केला. तो साधक म्हणला, स्वामीजी बाप श्रेष्ठ का आई श्रेष्ठ? बाप श्रेष्ठ का आई श्रेष्ठ? स्वामीजी म्हणले दोघेही तेवढेच श्रेष्ठ.
नाही नाही, कोण श्रेष्ठ आहे सांगा? स्वामीजी म्हणले असा भेद करणं बरोबर नाही, पण बापापेक्षा आई किती श्रेष्ठ आहे. कसं काय श्रेष्ठ आहे? स्वामीजींनी सांगितलं 9 महिने 9 दिवस गर्भाच्या यातना सहन करून पुनर्जन्म व्हावा, या वेदना सहन करण्याचे कष्ट फक्त माय मांगणकडे आहेत. म्हणून माईचं काकण थोडं जड आहे, माईचा तराजू थोडा जड आहे. नाही नाही असं कसं काय? स्वामीजी म्हणले ठीक आहे इकडे. स्वामीजींनी त्या साधकाला जवळ बोलवलं आणि त्या साधकाला सांगितलं 2 किलोचा दगड उचलून आण. त्याने 2 किलोचा दगड आणला. स्वामींनी गळ्यातलं उपरणं काढलं, त्या उपरणामध्ये 2 किलोचा दगड गुंडाळला, त्याची गाठ मारली आणि त्या साधकाच्या पोटाला बांधली आणि सांगितलं उद्या याच वेळेला मला भेटायला यायचं. भेटायला येत असताना हा दगड असाच घेऊन यायचा. साधक मला हरकत नाही, 1.5-2 किलोचा तर दगड आहे. तो साधक तिथून निघून गेला. 4 तास झाले, 5 तास झाले. संध्याकाळी झोपायला लागला. झोपताना वर झोपला, झोप लागला. डाव्या हाताला गेलो टोचायले, उजव्या हाताला गेलो टोचायले. काय करावं कळना. त्याने शक्कल लढवली, गाठ सुटली, दगड काढून ठेवला. सकाळी उठला, आंघोळ वगैरे केली, दगड घेतला, बांधायचा प्रयत्न केला पण दगड काही बांधला नाही. त्यानं पोटाचा दगड काढला, खांद्यावर बांधला, स्वामीजीच्या भेटीला गेला. स्वामीजी म्हणले आलास? हो आलो. 2 किलो दगडाचं वजन तुला घ्यायला सांगितलं होतं, का घेतलं नाही? त्यानं म्हणला कोण म्हणला घेतलं नाही, फक्त पोटाचं काढलं आणि खांद्यावर घेतलं. स्वामीजी म्हणले येड्या, बाहेरून बांधलेला 1.5 ते 2 किलोचा दगड तुला एक रात्र सहन झाला नाही. 9 महिने 9 दिवस आतला 1.5 ते 2 किलोचा गोळा त्या माईने आपल्या उदरात कसा साठवला विचार कर. कोण श्रेष्ठ आहे? माझी आजी मला सांगायची की एखादी स्त्री जेव्हा गर्भवती होते आणि तेव्हा तिची प्रसूतीच्या वेदना सहन करून एखाद्या बाळाला जन्म देते ना, तेव्हा तिचा पुनर्जन्म होत असतो. पुनर्जन्माच्या वेदना सहन करून जी आपल्यावर प्रेम करते ना, त्याला आई म्हणतात. व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला होता मी. मेसेज इतका सुंदर होता. डोळ्यात डोळे घालून प्रेम करते ती प्रेयसी असते. डोळ्यात डोळे घालून प्रेम करते ती प्रेयसी असते. डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते. पण डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती माय असते. बराच मोठा विषय आहे, पण बाप समजून घ्यायचंय ना. मी ज्यांच्यावर एम.फिल केलं, हे बा मी हे महाराष्ट्रावर फिरतो साहेब, पण नुसताच फिरत नाही हा. मी BA केलं, मी MA केलं, मी एम.फिल केलं आणि मी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये PhD करतोय. आणि मी PhD करतोय त्याला नॅशनलची फेलोशिप आहे, म्हणजे मी शिकलेला वर्ग आहे. काहीला वाटतं हे नुसतंच बोंबलत फिरत नाही. हे बोंबलत फिरण्याचं कारण मी काय, माझा बाप मला म्हणला म्हणून मी झालोय. बापाच्या इच्छेसाठी फिरतोय साहेब मी, दुसरं काही कारण नाही. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात चालायला कामाला होते. तिथे एकदा एक महाराज आले. त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. माझा बाप मला घरी म्हणतो बाळा तुला काय व्हायचंय? मी म्हणलं मला इंजिनियर व्हायचंय. माझे वडील म्हणले एकदा कीर्तन कार्यक्रम हो ना. मी म्हणलं जमल का आपल्याला? माझ्या खानदानातला मी पहिला महाराज आहे. लोक म्हणते रक्तात असं लागते, परंपरेत असं लागते. परंपरेत असणारे काय देवाला पाहिजे महाराष्ट्र बघा नाही. माझा बाप म्हणला त्या दिवशी माझी परंपरा सुरू झालीच आहे, दुसरं काहीच कारण नाही. आणि बाप ताकद आहे माझी. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये मी कार्यक्रम केले. एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवसात मला 64 कार्यक्रम होते. किती? 30 दिवसात 25 दिवसानं घरी गेलो मी. 25 दिवसानं. आज पण 4 दिवसानं घरी चाललोय. 25 दिवसानं घरी गेलो मी. आईने मला बघितलं. आई म्हणली बाबा 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 लई मरमार करायची नाही. महिन्याचे 10 केलेस तरी चांगलं पॅकेज पडतंय. लई मरमर करायची. घरात कार्यक्रमाला जायचं नाही. आता मला आईच्या समोर जाता येत नाही. मी तोंड पाडलं, घरामध्ये बसलो. माझे वडील आले. आता माझे वडील म्हणजे एकदम असा गावरान माणूस आहे माझे वडील. माझ्या वडिलांचं साधं बोलणं म्हणजे कसं माहिती का, काय चाललंय मग असली पट्टी माझ्या वडील. एकदम साधं कार्यक्रम माझ्या वडील आले आणि मी आपल्या संध्याकाळी तोंड पाडून बसलेलो. माझे वडील म्हणले काय झालं थोबाड पडून बस. आता बापानं मला असंच बोलावं तर मला माझ्या वडिलांनी म्हणावं अविनाश काय झालं आपल्या मुकुटमला तुमचा मुखचंद्र का असा झाला आहे. आईना बापानं असं म्हणावं का? आणि खरं सांगा बापानं आपल्याला साहेब म्हणण्यात आनंद आहे, हरपुडं करण्यात आनंद आहे. बापानं मला आव्याच म्हणावं ना. मी वडिलांना म्हणलं मला कार्यक्रमाला जायचं होतं, आई जाऊ दे. वडील म्हणले कुठं जायचंय? म्हणलं इथंच जायचंय जवळ नांदेडला. बरोबर किती वेळ लागते? म्हणलं जायला 2 तास, यायला 2 तास, कार्यक्रमात 2 तास. 6 तासाचा सगळा विषय म्हणतो पप्पा. वडील म्हणले जा जा म्हणजे मी घरात गेलो, कपडे बिपडे घालून कार्यक्रमाला निघालो. आई आली, आई म्हणजे घरात कळत ना काय असं होतंय ना बऱ्याच. बाप कर म्हणते आई निघून आई कर म्हणते बाप नगर म्हणते. अशा वेळेला काय करायचं माहिती का? त्या दोघांचं लिहून द्यायचं ना आपण मोकळं व्हायचं. मी काय केलं की माझ्या वडिलाला म्हटलं आईला म्हटलं पप्पा जा म्हणजे. मग त्या दोघांचा संवाद सुरू झाला. आई काय म्हणली अहो त्याची तब्येत बघा. वडील म्हणजे शांत बस जा. मी वडिलाच्या जवळ गेलो. म्हणजे पप्पा खरं जाऊ जा रे.
सीझन असते. पुन्हा काय म्हणलं म्हणजे अरे एवढंच कमाईचा दिवस आहे, पुन्हा काय लॉकडाऊन पडण्यास तुलाच बघत बसलोय, दुसरं काय. मी म्हणलं खरं जाऊ का? वडील म्हणले जा आणि जाऊन थोडी जोडाजोड कर, आत्ताच माणसं जोड. माझ्या वडिलांनी माझ्या आईला सांगितलं का आई वर्ग करू नये तोपर्यंत फिरू दे, महाराष्ट्र सोडू दे, महाराष्ट्र पालता घालू दे. हे 10 वर्ष पोरानं कष्ट केले, उरलेलं आयुष्य मजेत जगत आणि हे 10 वर्ष जर पोरं मजा मारत राहिलं तर आयुष्यभर कष्ट करत फिरावं लागेल. हे बाबांना सांगितलं. समोर बसलेल्या पोरांना सांगा संपला माझा वेळ, ऐका एकच सांगा, हे 5 वर्ष कष्ट करा, घाम करा, उपाशी राहा, तापाची राहा, अभ्यास करा, रात्र रात्र जागा, प्रॅक्टिस करा, ग्राउंड मारा, व्यायाम करा, काय करायचं ते करा. हे 5 वर्ष कष्ट करा, आयुष्य मजेत जगा आणि हे 5 वर्ष गाडीमध्ये उड्या हाणीवर शिट्ट्या मारीत फिरा. आयुष्यभर लोकांच्या दारात काम करा. तुमचा व्यवहार तुमच्या हातात आहे. आयुष्यात एक गोष्ट पाहून सगळ्यांनी करावं. आपल्यासाठी काय संपला विषय. अक्कलकोटचं हे देवस्थान आहे. तुम्ही स्वामीच्या दर्शनाला जाताना नारायण येतं का? नाही नारायण येतं का? मोठ्याने सांगा. मग नारळ तुम्ही दुकानदाराकडून घेता का? झाडावर चढतात. दुकानदाराच्या मनावर घेता का तुमच्या मनावर घेता? आपल्या मनावर. दुकानदार अख्खा किराणा त्याच्या मनावर देते, पण नारळाला काय म्हणते तिथं कोट. मग आपण पोत्याच्या जवळ जातो, हात घालतो आणि जे हातात आलं ते नारळ घेऊन जातो. काय करतो? काय बघतो? काय बघतो? पाण्याचं घेता का मी? पाण्याचं घेता का मी? पाण्याचं. देवाला पाण्याचाच नारळ लागतो, बरोबर आहे का? कशामुळं? पण लागते. देवाला पाण्याचंच नारळ लागतं. हे आयुष्य म्हणजे नारळ आहे, नारळ. आणि आपल्या आयुष्य रूपी नारळातलं खोबरं म्हणजे आपला बाप आहे आणि पाणी म्हणजे आपली माय आहे. संतोष नारायणकर नावाचे आमचे कवी मित्र आहेत, त्यांनी असं लिहिलंय, ऐका ऐका दोस्तानो, ऐका ऐका दोस्तानो, माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबरे, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, नारळाचं पाणी. जोपर्यंत हे खोबरं आहे, जोपर्यंत हे पाणी आहे, तोपर्यंत किंमत आहे. खोबरं संपलं, पाणी संपलं, राहिली फक्त वरवटी. इकडे काय म्हणतात? वरवटीच म्हणतात का? राहिली फक्त वरवटी. वरवटीचा काय उपयोग आहे भावांनो? वरवटीमध्ये शेंदूर कालवला जातो, शेंदूर मारुतीला लावला जातो, वरवटी मंदिराच्या पाठीमागं फेकली जाते. लोक त्याला तुडवतात, पुत्र येऊन त्याच्यावर इंटरनॅशनल कार्यक्रम करून जातो. आपल्या आयुष्याची वरवटी होऊ द्यायची नसेल ना तर मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांना सांभाळा, त्यांना शेवट सांगून जातो. तुमच्या वडिलांना शाळेत बोलवलं जातं, त्यांचा मेळावा घेतला जातो. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? पालक मेळावा. तुमचे जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, TC, त्याच्यावर वडिलांच्या नावासमोर काय लिहिलंय? पालक लिहिले ना. एका शाळेतल्या पोरानं प्रश्न विचारला, या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलं, या कार्यक्रमाची का गरज आहे? मला इथं बोलवलं, मी या विषयावर का बोलतो आणि तुम्ही हा विषय ऐकणे का गरज आहे? या सगळ्याच्या साऱ्या उदाहरणामध्ये एक शाळेतलं पोरग गुरुजीला म्हणलं, गुरुजी माझ्या वडिलांच्या नावासमोर पालक लिहिलंय. हो, माझ्या वडिलांच्या नावासमोर पालक लिहिलंय, मग माझ्या आईच्या नावासमोर मेथी लिहायला काय हरकत आहे? माझ्या वडिलांच्या नावासमोर पालक लिहिलंय तर आईच्या नावासमोर मेथी लिहायला काय हरकत आहे? साहेब, या कार्यक्रमाचं आयोजन, माझं बोलणं, तुमचं ऐकणं, या भारतभरातला महत्वाचा विषय एका वाक्यात थांबवतो. जी लेकरं आपल्या माय बापाला दैवत न मानता आपल्या माय बापाला भाजीपाल्याची नावं देतात, जी लेकरं आपल्या माय बापाला भाजीपाल्याची नावं देतात, त्यांच्या आयुष्याचा कडीपत्ता होतो. कडीपत्ता. आणि बाळांनो, कडीपत्त्याचं नशीब इतकं वाईट आहे, तेलासोबत तळला जातो, भाजीसोबत रांधला जातो आणि जेवण करणारा माणूस चुकून ताटाच्या बाहेर फेकून देतो. आपल्या आयुष्याचा कडीपत्ता होऊ द्यायचा नसेल ना तर माय बापाला जगा करतो. आपण मला बोलवलं, बोलण्यासारखा बराच विषय. 1 वाजलेले आहे, मला इथून अंबाजोगाईला जाऊन कार्यक्रम गाठायचा आहे. बाळांनो, आपण मला बोलवलं, मी बोलताना भरपूर बोलतोय या विषयावर. बापासारखा आईसारखा बोलायचा विषय म्हणजे
माझा हा आवडतीचा विषय. मला बरेच जण मला म्हणले तुम्हाला दुसरा विषय भेटत नाही का? मी म्हणतो या जगात मी माझ्यासारखे हजारो वर्षे गेले तरी तो विषय पूर्ण होणार नाही. तो विषय म्हणजे मायबापाचा आहे. माझी एक इच्छा आहे सर, या महाराष्ट्रातले ऐका, माझी एक इच्छा आहे या महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम ओस पडावे आणि मायबाप घरामध्ये आनंदाने नांदावे. त्या दिवशी त्या दिवशी हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र, त्या दिवशी हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र झाला म्हणजे झाला. बाळांनो, आपल्या बापाला भारी वाटावं. दिदी, तुम्हाला सगळ्यांना सांगताय, आपला बाप आपल्यासाठी कष्ट करतोय, आपली आई आपल्यासाठी कष्ट करते. तुमचे पाहुणे रावळे तुमच्याबद्दल काय बोलतात? पूर्वी मोठी झाली आता लग्न करून टाका, पण बाप काय म्हणतो? नाही, माझी मुलगी हुशार आहे, ती शिकली पाहिजे. बापाचा तो विश्वास जिवंत ठेवा आणि बापाला यश मिळवून द्या, ही एक इच्छा करतो. भावांनो, आयुष्यभर प्रयत्न करताय, आयुष्यभर बापाला चांगला मित्र माना, बापाचे कष्ट जाणून घ्या. बाप बोलत नाही, काही कोण बापाला बोलत नाही, बाप मारतो, सोडतो, बाप हाणतो. बापानं हाणलं पाहिजे. तुम्ही शाळेत गेले, माझ्या वाटाने शाळेत मला शिस्तीत नाही गेलं, माझ्या वाटाने मला कुठं हानी शाळेत गेले, कुठं हानी. मी पुढं वडील माग 7 फुटं चूक केली, मी 22 मारली होती. किती चुकवले? शाळेत गेलो, गुरुजीसमोर उभं केलं, गुरुजी म्हणले घ्या केली, गुरुजी म्हणले लाव कानाला हात लावला की पहिली गेलो. आणि माझे वडील माझ्या कानात एकच वाक्य बोलले, बाळा शाळा शिकलास तर माझ्यासारख्या लोकांच्या दारात काम करायची वेळ तुझ्यावर येणार नाही. मी माझ्या बापाचे उपकार एका गोष्टीमुळे खेळू शकलो नाही. माझा बाप उपाशी राहिला, माझ्या बापानं स्वतः ड्रेस नाही घातले, माझ्या बापानं काबाड कष्ट केले, पण माझ्या बापानं माझ्या शिक्षणाची पाठी कोरी राहू दिली नाही. हे माझ्या बापाचे माझ्यावर जगलो, वाचलो. आता वेळ फार झालाय मला. बर, दुसरी एक मोठी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. काळ भयानक आलाय. मला संयोजकांनी ती विनंती केली की सांगायचं, काळ भयानक आलाय. शाळेत विद्यार्थी आपण हात जोडून प्रार्थना म्हणायचो, खरा तो एकची धर्म, बरोबर आहे का? मोकळं सांगा, म्हणायचं ना? मग मला सांगा, खरा तो एकची धर्म प्रार्थना म्हणताना सगळे विद्यार्थी म्हणायचे का विशिष्ट जाती धर्माचे म्हणायचे? सगळे म्हणायचे ना. लहानपणी खरा तो एकची धर्म म्हणताना आमच्या डोक्यात जात नव्हती, आमच्या डोक्यात धर्म नव्हता, आमच्या डोक्यात पंथ नव्हता. पण वर्तमानामध्ये आम्हाला जातीपातीमध्ये विभागलं. हा त्याचा वाईट वाटतं. महाराष्ट्रावर फिरतोच आहे, महाराष्ट्रावर फिरतो. मी जे वाक्य बोलणार आहे ते वाक्य तुम्हाला कळवलंय. आणि महापुरुष सुद्धा वाटले. शिवाजी महाराज मराठ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर महाराजांचे, अण्णाभाऊ साठे मातंगांचे, अहिल्यादेवी होळकर धनगरांच्या, महात्मा फुले माळ्यांचे, सावित्रीबाई फुले माळ्यांच्या, बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? आम्ही संत सुद्धा वाटले, संत गोरागोबा, सेना नावी, नामदेव शिप्पी, तुकाराम कुंभी. सरांचा एक, आमच्या मुळे सरांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो. आरक्षणाच्या संदर्भाने बोलताना त्यांनी फार सुंदर की त्या विठ्ठलाला जाणवे घालू नका रे, त्या देवाला कोणतीही जात नाही. आमच्या डोक्यात जातीपातीच्या गोष्टी संपल्या पाहिजे. मला पण महाराष्ट्रावर तुम्ही सगळ्या महापुरुषांवर बोलतो साहेब. मी स्वतःला एवढा भाग्यवान समजतो की माझ्या जातीत एकही महापुरुष मोठा जन्माला आला नाही. सगळे महापुरुष मला माझे वाटतात. वाक्य लिहून घ्या, जगातला कुठलाच महापुरुष एका जातीचा नसतो, आणि जो एका जातीचा असतो तो कधीच महापुरुष नसतो. भीमराय आमचे, शिवराय आमचे, या सगळ्या गोष्टी समजून घ्या. बऱ्याच बोलण्यासारख्या. सगळेजण एक व्हा, एकत्र नांदा. आम्ही फक्त म्हणायचं का, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे देवर, फक्त एवढं म्हणायचं का आम्ही? माझ्या लहानपणीची एक कविता मला आठवते. हे हात उचुकले दगडांच्या वर्षावाला, हे हात उचुकले दगडांच्या वर्षावाला, रोगाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. हे बंद करा उत्पात, थांबवा पुढाघात, समर्थन जाओ व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे.
घराघरात मायबाप नांदावे. माझी कमाई जर काय असेल तर माझा ऐकून आतापर्यंत 44 पोरांनी मायबापाला घरात घेतलंय. ही माझी आयुष्याची कमाई आहे. मला असं विचारलं, अविनाश तू आयुष्यात काय कमवलंस? तर माझ्या आयुष्याची कमाई बाळा मी आतापर्यंत कोणाला सांगितली नाही. माझ्या एवढ्या तिकड्या गाडी सगळं 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 तिकडे खड्यात गेलं. माझ्या आयुष्याची कमाई एकच आहे. गेली 5 ते 7 वर्ष झालं मी माझ्या बापाला दुसऱ्याच्या दारात कामाला जाऊ दिलं नाही. माझ्या बापाला सुखानं घरात ठेवतोय. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. तुमच्या समोर व्यक्त करतो. आपण मला बोलवलं, माझा सत्कार केला. आता सर एक कविता मला म्हणताय, एक कविता तुमच्या समोर ठेवतो. तुम्ही सगळ्यांनी ऐकला. आई माझा मायेचा दिला तिने जीवनाला. मला सांगा, आई जर मायेचा सागर असत तर बाप एखादा वडा असत, एखादा वडा तर असत. बाळांनो ऐका, काल झेंडा झाला की बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता. भरत जोडकरांनी लिहिलं, बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता. हात त्याचा खरबुडा पण माईवानी होता. बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता. हात त्याचा खरबुडा पण माईवानी होता. किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर, किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर. अनवानी पायांनी दिले काट्यांना उत्तर. कष्ट करून करून बापाचे काळे झाले अंग. कष्ट करून करून त्याचे काळे झाले अंग. त्याच्या काळ्या रंगामध्ये आहे माझा पांडुरंग. त्याच्या काळ्या रंगामध्ये आहे माझा पांडुरंग. नापास शेतांना बाप पास करीत राहिला. नापास पडी नापास शेतांना बाप पास करीत राहिला. शेणा मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला. नापास शेतांना बाप पास करीत राहिला. शेणा मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला. माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं. तुम्हाला कळावं, माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं. त्याची फाटलेली बंडी मला ध्वजाच्या समान, मला ध्वजाच्या समान, मला ध्वजाच्या समान. फाटलेली बंडी तुम्हाला ध्वजासारखी वाटावी. बापाचं अस्तित्व तुमच्यामुळे ओळखलं जावं. आईचं नाव तुमच्यामुळे ओळखलं जावं. आशावाद व्यक्त करतो. बोलण्याची वेळ काही चुकला असेल तर माफ करा. मला लांब जायचंय. मोरे साहेब, मी जगलो वाचलो तर मी पुन्हा येईल, पुन्हा येईल. 100% पुन्हा येईल. एकटा नाही आलो तर 3 जण घेऊन येईल. जगलो एका खुर्चीवर दोघं बसली पण मी पुन्हा येईल. आपण बोलवलं, सत्कार केला. 2 विनंत्या करतो मी. ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला ना त्या आदरणीय सत्य साहेबांसाठी माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रयोग आहे. लग्नाच्या कार्यक्रमात भाषण द्यायचं. इतिहास आला. दुसऱ्या काळात आमच्या मोरे साहेबांमुळे साहेबांची भेट झाली. मी साहेबांसाठी काय आलो. तिसऱ्या काळात फोटोग्राफरसाठी वापरतो. माझे पाठवा काय वाटत. हे सगळे मान्यवर उपस्थित आहेत. मी एक शेर सांगतो आणि थांबतो. कई जीत बाकी है कई हार बाकी है. माझा आवडतीचा शेर आहे. कई जीत बाकी है कई हार बाकी है. अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चला हूँ मैं नई मंजिल की तरफ. यहाँ से आपके इस अक्कलकोट से चला हूँ मैं नई मंजिल की तरफ. अविनाश भारती ने अभी पूरा किया वो खाली एक पन्ना था. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.